सटाणा शहरातील 60 फुटी रस्त्यावरील 3 दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। घटनास्थळी उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका सुमनताई सोनवणे यांच्यासह दुकान मालक महिलांनी तहसीलदार चावडे यांच्यासमोर अश्रूंना वाट मोकळी करून देत अग्निशमन बंब उशिरा पोहोचल्याची तक्रार केली आहे। तहसीलदार कैलास चावडे यांनी शासनाकडून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले असून नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत। या आगीमध्ये आकांक्षा फोटो फ्रेम गॅलरी, रवी टेलर आणि एका सलून दुकानाचे संपूर्ण नुकसान झाले आहे। भाजीपाल्याचं राहिलं असताना आम्ही स्वतः सण करून घेतला काय भाजीपाला काय हे आता यांच्या एवढ्या 5-5 लाखाच्या मशीनी आल्या, सगळं पोट भरायचं साधन सगळं माहिती आमच्या वस्तू आल्या दादाला काहीच घटना वाईट घडलेली मान्य आहे। आपलं नशीब चांगलं, कुणाला काही लागलं नाही, कुणी जळालं नाही, आपल्या माणसाला काही आग लागली नाही। आणि हे डॉक्युमेंट्स वगैरे ना हे आपलं परत मिळवतात, काळजी नका करू। आम्ही आहोत प्रशासनाचे लोक, आपण त्यांचा आधार कार्ड असेल, त्याचा अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल, मी मदत करतो। मी स्वतः आपण लक्ष घालून त्याचं लवकरात लवकर मिळेल, काळजी नका करू। वस्तू दुकान जीवन आमचं काही म्हणणं नाही, फक्त यांची नुकसान झाली, यांचं शाळे गेले त्यांची मदत करा, त्यांना ते हातावरचं पोट आहे। आपण मार्ग काढू, काही ना काही मार्ग काढू काही। आज सटाणा शहरामध्ये 60 फुटी रोडला असलेल्या 3 दुकानांना आकस्मिकरित्या आग लागली। ही घटना 3 ते 4च्या दरम्यान झालेली आहे। या घटनेमध्ये 3 अतिशय हातावर पोट भरणाऱ्या व्यावसायिकांची दुकानं जळाली आहे, ज्यामध्ये 2 दुकानं ही फोटो फ्रेमची होती, एक केश कर्तनालय होतं आणि एक शिंपी सेवा देणाऱ्या शिंपी बांधवाचं दुकान होतं। या तिन्ही दुकानातील सर्व ज्या वस्तू आहेत, चीज आहेत, त्या जळून खाक झालेल्या आहेत। दुःखाचा प्रसंग आहे तिन्ही कुटुंबावर आणि या तिन्ही कुटुंबातील सदस्य महिला यांनी या ठिकाणी आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे। या दुःखात प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना धीर देऊ इच्छितो की या आगीमध्ये जे काही त्यांचे कागदपत्र भस्मसात झाले असतील, त्यांनी एक दुःख व्यक्त केले की त्यांच्या एका मुलाचं दिव्यांगाचं सर्टिफिकेट देखील जळून खाक झालेलं आहे, परंतु हे सर्व कागदपत्र प्रशासन विशेष सहकार्य करून त्यांना लवकर उपलब्ध करून देईल। इतरही जे डॉक्युमेंट्स जळाले असतील, नष्ट झालेले ते देखील परत देण्यासाठी त्यांना 100% मदत केली जाईल। त्याचप्रमाणे MSCBशी संपर्क साधून याबाबत पुढे काही मदत करता येईल का, याबाबत देखील मी त्यांच्याशी तहसीलदार या नात्याने विचारणा करतो। आपण सर्वच आजूबाजूच्या बांधवांनी प्रसंगावधान राखून अतिशय कमी वेळेत बादल्या हातात जे सापडेल त्याच्या साधनानं ही आग विझवली, हे देखील कौतुकास्पद आहे। सर्व आजूबाजूचे बांधव मदतीला धावले, अग्निशमन यंत्रणाही पोहोचली, परंतु त्याआधी या लोकांनी जी मदत केलेली ती देखील महत्त्वाची आहे।